मित्रांनो, आज आमच्या शाळेत बालसंसद हा उपक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना वोटिंग ॲपद्वारे निवडणूक कशी घेतली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. जर आपल्याला या ॲपबद्दल अधिक माहिती हवी असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा तर आपल्याकडे दर 5-5 वर्षांनी निवडणुका होतात. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. म्हणून आज जाणीव जागृतीसाठी सरांनी, मॅडम आणि सगळ्या टीमने खूप चांगला उपक्रम घेतलेला आहे. कारण या गोष्टी ज्या असतात त्या जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मतदान करायला जातात तेव्हा समजतात. बघा, हे बघा, तुमच्या नावाची इथं लिस्ट दिलेली आहे. आता वरती जी लाल पट्टी दिसते ना, इथं आपापलं नाव येत आहे का, आणि त्याच्यामुळे ना मतदान 0 आहे. बरोबर, एवढं लक्षात घ्या. आता आपण डायरेक्ट यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. इकडे लक्ष द्यायचं. 55 5 19 9 5 6 0 टोटल मारा सर. 99 आले का? 99 आले. म्हणजे आपलं मतदान एकदम क्लिअर झालेलं आहे. इकडे लक्ष द्या. आज आपण मतदान घेतलं. आपल्या मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडलेले, कुठलाही गोंधळ झालेला नाही. सर्व प्रक्रिया शांततेने पार पडलेली आहे. सर्व मतदान अधिकारी जे होते त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एकदम चोखपणे आपलं काम
केलेलं आहे ते कौतुकास पात्र आहे. आता आज जे आपण मतदान घेतलेलं आहे ती मतदानाची प्रक्रिया जी आहे, एकूण उमेदवार होते 7, प्रत्यक्ष उमेदवार किती होते 6 आणि 7वा आपला उमेदवार असतो तो नोटा. तर नोटाला या ठिकाणी कुणी चुकून म्हणजे सगळे मतदार जे आहेत ते सुज्ञ आहेत, समजदार आहेत, तेव्हा तुम्हालाही मी शाबासकी देतो की चुकून कोणी नोटाला मतदान केलेलं नाही. या ठिकाणी 2 नंबरला 2 मतं आहेत. विजया मिनेश पाडवे आणि रोहिणी याकूब या 5 मतं दोघींना मिळालेली आहेत. एकच आहे. त्याच्यानंतर नीलम जी आहे ती नीलमला 6 मतं मिळालेली आहेत. साहुलला 9 मतं मिळालेली आहेत आणि विद्याला 19 मतं मिळालेली आहेत. आणि आजचं सर्वात लाडका उमेदवार विजयी उमेदवार जो आहे तो आहे तन्वीर लखवडे. फोटो घेऊ. विजया प्रकाश वर्णे यांचा सत्कार निकुंभ न्यायालयाने करावा असा नम्र विनंती. Thank you.